तुमचे जर बॅक टू बॅक 2 ते 3 एस-एल हिट होत असेल आणि त्या 2 ते 3 एस-एलमुळे तुमचं अकाउंट वाईप आउट होत असेल किंवा त्या 2 ते 3 एस-एलमुळे जर तुम्हाला नेक्स्ट ट्रेड घेऊ वाटत नसेल, तर समजून जावा तुम्ही ट्रेडर नाही आहेत. मी हे असं का म्हणतोय? कारण की माझे पण कंटिन्यू 2 ट्रेडमध्ये एस-एल हिट झाले होते आणि त्यामध्ये जवळपास माझा प्रत्येक एस-एलमध्ये 100 प्लस पिप्सचा लॉस झाला होता. तुम्ही इथे पाहू शकता. एस-एल हिट झाला, मी एक्सेप्ट केलं. त्यानंतर अजून एक ट्रेड घेतला होता. त्या ट्रेडमध्ये सुद्धा पाहू शकता इथे एस-एल हिट झाला. मी एक्सेप्ट केलं. ते एस-एल हिट होऊन टार्गेट हिट झालं. मी एक्सेप्ट केलं. त्यानंतर काल मी एक ट्रेड दिला आपल्या ग्रुपवरती. तुम्ही पाहू शकता. लेवल शेअर केली होती. तुम्हाला बाईंग लेवल पण शेअर केली होती. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तो ट्रेड वन साइड स्नायपर मूव्हमेंट देऊन पाहू शकता या ठिकाणी. जवळपास त्या ट्रेडमध्ये मी $900+ प्रॉफिट बुक केला. जवळपास त्या ट्रेडमध्ये मी 1000 पिप्स प्लस मूव्हमेंट कॅप्चर केलेली आहे. तो ट्रेड मी ओव्हरनाईट होल्ड केला होता. हे पहा, तुम्ही जर 1-2 ट्रेडमध्ये ट्रेडिंग सोडून द्यायचा विचार करत असाल किंवा जर तुमचं कॅपिटल वाईप आउट होत असेल, तर समजून जावा तुमची रिस्क मॅनेजमेंट एकदम खराब आहे. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट सुधारवण्याची खूप गरज आहे. तुम्हाला सुद्धा मार्केटमध्ये अशा बिग मूव्हमेंट कॅप्चर करायचे असतील, जसं की 1:7 चा रिस्क रिवॉर्ड रेशो आणि असे छोट्या-छोट्या लॉट साईजवरती मोठा प्रॉफिट करायचा असेल, तर आपल्या बायोमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. लगेच जॉइन करा.